अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे. लक्षपूर्वक ऐका. वर दिलेल्या 2 स्वामी संदेशापैकी एक स्वामी संदेश निवडायचा आहे आणि स्वामी तुम्हाला काय सांगत आहे जाणून घ्यायचं आहे. वर दिलेला पहिला संदेशपैकी 1 नंबरचा संदेश निवडले आहेत त्यांना स्वामी काय सांगतात हे आता बघूया. स्वामी सांगतात, बाळा, आज आम्ही तुला एक अतिशय गोड पण जीवन बदलून टाकणारे सत्य सांगणार आहोत. एकटेपणा हीच खरी ताकद आहे. आपण बाळा, आज आम्हाला तुझ्या डोळ्यात एक प्रश्न दिसत आहे. स्वामी, मी इतका एकटा आहे. सगळ्याच्या आयुष्यात कोणीतरी आहे, पण मीच मात्र का एकटाच उभा आहे. बाळा, आज आम्ही तुला हृदयातून सांगतो, तुझे एकटेपणा ही तुझी शिक्षा नाही, हे आमची विशेष कृपा आहे तुझ्यावर. आजपर्यंत तू ज्याच्यावर विश्वास ठेवलंस ते तुझ्यापासून दूर निघून गेले. तुझ्या ना मनापासून प्रेम दिले ना तुझ्याकडे दुर्लक्ष केले. जेव्हा तुझ्या भावनाची किंमत कोणालाच नव्हती त्यावेळेस तुम्ही रडत होता आणि त्या प्रत्येक क्षणी आम्ही तुझ्या जवळच उभे होतो. तुझ्या त्या प्रत्येक अश्रूचे आम्ही साक्षीदार आहोत. तुला वाटते मी एकटाच आहे, पण तसं नाही. त्या वेदनेतून आम्ही तुला घडवत होतो. दिवसाच्या प्रकाशात तारे दिसत नाहीत, अंधार पडतो तेव्हाच आकाश चमकू लागते. अगदी तसेच तुझे आयुष्य आहे. जेव्हा तुझ्या आयुष्यात अंधार आला, लोक निघून गेले, आवाज थांबले, तेव्हा तुझ्यातील खरी ताकद हे जागे झाले. एकटेपणा म्हणजे रिकामीपणा नाही, तो आत्म्याचा आवाज ऐकण्याचा काळ असतो. एकटाच चालणारा नेहमी पुढे जातो. गर्दीस माणूस चालतो, पण एकटाच चालणारा मार्ग तयार करतो. हे लक्षात ठेव बाळा. जे लोक आज तुझ्या सोबत नाही ते उद्या तुझ्या यशाकडे बघून चकित होतील, कारण तू आज शांत आहेस. तू गोंधळ घातला नाहीस. तू स्वतःवर काम करतो आहेस. आणि लक्षात ठेव, ज्याचा प्रवास शांत असतो त्याचे आगमन व्हावे असते बाळा. तुझे मन व्यर्थ नाही. तुझी अनेक वेळा गप बसलात, वाद टाळला, तर उद्याचे ठरवूनही स्वतःला थांबवले. लोकांनी तुला कमकुवत समजले, पण आम्हाला माहीत आहे तुम्ही गप्प होता कारण तुम्ही तुटलेला नव्हता. तुम्ही तुमच्या स्वतःला सावरत होता. बाळा, तो दिवस नक्कीच येईल जेव्हा तुझी मेहनत तुझे ओळख बनेल. एकटेपणात तू तुझ्या स्वतःला शोधशील. जेव्हा कोणी नसते तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःशी बोलायला शिकता. तुमचे स्वप्न स्पष्ट होतात. तुमचे ध्येय मोठे होते. तुमची प्रार्थना शुद्ध होते. लोकांच्या आवाजाचे हरवते ते शांततेत सापडले. हे लक्षात ठेव बाळांनो. बदल हा बाहेर कुठे नाही तर पहिला तुमच्या आतून सुरू होत असतो. बाळा, तू सध्याच्या अवस्थेत ज्या परिस्थितीत आहे ती परिस्थिती कायमची नाही. तुम्ही आज एकटे आहात, पण उद्या मजबूत असेल. आज तू शांत आहेस, पण उद्या तुझी उपस्थिती लोकांना जाणवेल. आणि जेव्हा बदल होईल तेव्हा तू स्वतःला विचारशील की हा इतका आत्मविश्वास माझ्यात कुठून आला. तर बाळा, हा आत्मविश्वास तुझ्या एकटेपणातून जन्माला आला आहे. त्यावेळेस तुला जाणवले. बाळा, काळजी करू नकोस. आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत. रात्री उशिरापर्यंत तुम्ही जागे असता. तुझ्या मनात विचाराचे वादळ असते, तेव्हा तुम्ही एकटे नसता. आम्ही तुझ्या श्वासात आहोत, तुझ्या धडपडीत आहोत, तुझ्या प्रत्येक प्रयत्नात आहोत. तुम्ही पडला तेव्हा आम्ही तुला उचलायला असू. ज्यावेळेस तू थकशील तेव्हा आम्ही तुला धीर देऊ. बाळा, एकटेपणाला तू घाबरू नकोस. त्याला मिठी मार. त्याच्यात तुझा स्वतःला घडव. स्वतःवर काम कर. काही महिन्यानंतर तुझ्या डोळ्यात अशी चमक असेल की तू स्वतःलाच आश्चर्यचकित होऊन पाहशील. लोक विचारतील,
तू एवढं कसं काय बदललास आणि तू हळूच हसाल, कारण तुला माहीत असेल की हा बदल क्षणात घडलेला आहे. स्वामीचा आशीर्वाद घडलेला आहे आणि तुला काळजी करू नकोस. तुझा एकटेपणा आमची शक्ती आहे आणि तुझा बदल आमचा अभिमान आहे. काळजी करू नकोस. तुझ्या आईचा आशीर्वाद नेहमी तुझ्या सोबत आहे. तुझे हे एकटेपणा तुझी खरी ताकद आहे. विश्वास ठेव बाळा. तुझ्या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नको. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आत्ता ज्यांनी 2 नंबरचा स्वामी संदेश निवडले आहे त्यांना स्वामी काय संदेश देतात हे जाणून घेऊया. स्वामी सांगतात, बाळांनो, लोकांना वाटते एकटेपणा म्हणजे दुर्बलता असते. लोक म्हणतात तू एकटा आहे, तुला कोणीही नाही, त्याचे कोणाशी जमत नाही. पण खरे तर ज्याला स्वतःसोबत राहायला जमेल, ज्याला स्वतःच्या शांततेत अर्थ सापडला, ज्याने गर्दी सोडून स्वतःचा मार्ग धरला, तोच खरा शक्तिशाली होतो. एकटेपणा म्हणजे शिक्षण नसते तर ते साधना आहे. बाळा, जेव्हा तुम्ही एकटे बसाल असता तेव्हा खरे तर तुम्ही एकटे नसता. तुमचे मन, तुमचे विचार, तुमचे स्वप्न हे सगळे तुमच्या सोबत असतात. गर्दीस माणूस स्वतःपासून पळतो, पण एकटेपणा माणूस स्वतःला भेटतो. तुम्ही जसे विचार करता तसे तुम्ही घडता आणि हे विचार गर्दीमध्ये जन्म घेत नाही तर एक शांत क्षणात जन्म घेतात. त्यामुळे बाळा, तुम्ही एकटे पडलेले आहात म्हणून दुःखी होऊ नका. एकटे राहून काम करा, मग चमत्कार तुझे आयुष्य कसे आनंदाने, समाधानाने भरून जाईल ते. बाळांनो, लोकांच्या टाळ्या मिळवण्यासाठी तुम्ही काम करू नका. लोकांच्या कौतुकासाठी धावू नका. एकटे राहा. शांतपणे स्वतःवर काम करा. तुमच्या शरीरावर, तुमच्या मनावर, तुमच्या कौशल्यावर काम करा. एकट्यात काम करा, तेव्हा ते संपूर्ण जग तुमचे नाव आदराने घेऊ लागेल. तेव्हा तुमचे नाव यश वाटेल. हे लक्षात ठेवा बाळा. एकटेपणा तू स्वतःची ओळख शोधशील. जेव्हा तुम्ही एकटे राहता तेव्हा तुला कळेल की तू कोण आहेस. लोकांनी तुझ्याबद्दल केलेली मतेही गळून पडतील. तू तुझ्या स्वतःवर काम करशील तेव्हा एक दिवस तू तुझ्या स्वतःला आरशात पाहून म्हणशील की मी बदललो आहे, मी सक्षम आहे, मी मजबूत आहे. बाळांनो, दररोज थोडा वेळ मोबाईलपासून तुम्ही दूर राहा. तुमच्या मनाला विश्रांती द्या. तुमच्या आत्म्याचा आवाज ऐका. बदल हळूहळू होईल, पण नक्की होईल. बाळा, तू आजपासून ठरव, मी तक्रार करणार नाही, मी एकटेपणाची भीती बाळगणार नाही, मी माझ्या स्वतःवर काम करणार. फरक हा पहिल्या दिवशी तुला जाणवणार नाही, पहिल्या आठवड्यातही फारसा दिसणार नाही, पण हळूहळू तुमच्यात इतका बदल होईल की लोक तुमच्याकडे आश्चर्याने पाहते. एकटेपणा तुला भावनिकदृष्ट्या मजबूत करेल. जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुला कोणावरही अवलंबून राहायची गरज राहणार नाही. तुझा आनंद तुझ्या हातात असेल, तुझे समाधान तुझ्या प्रयत्नात असेल. जग तुला ढकलेल तरी तू पडणार नाहीस, कारण तुझी ताकद ही आतून निर्माण झालेली असेल. आणि तू काळजी करू नकोस. कधीच स्वतःला एकटं समजू नकोस. जेव्हा तुम्ही एकटे पडता तेव्हाच खरे तुम्ही आमच्या जवळ येता. बाळा, तुझे समाधान आम्ही पाहत आहोत, तुझे मोहन आम्ही ऐकत आहोत, तुझे प्रयत्न आम्हाला दिसत आहेत. एक दिवस ज्यांनी तुला दुर्लक्षित केले, जे तुला कमी समजत होते, तुझ्याकडे पाहून म्हणतील हा पूर्वीचा नाही, यात काहीतरी बदल आहे. त्यामुळे बाळा, तुझ्या एकटेपणाला तू तुझा शत्रू समजू नकोस. तुझ्या एकटेपणाला तू तुझा गुरु बनव. एकटा राहा, शांत राहा आणि स्वतःवर काम करत राहा. तुझ्या आयुष्यात असा बदल होईल की तू स्वतःला ओळखणार नाहीस. बाळा, काळजी करू नकोस. तुझ्या प्रत्येक पावलासोबत आमचा आशीर्वाद आहे. तुझ्या एकटेपणात आमची शक्ती आहे आणि तुझ्यात बदलत आमचे समाधान आहे. काळजी करू नको. तुझे सर्व उत्तमच होणार. निश्चिंत राहा बाळा. तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर
या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. संदेश शेअर करायला देखील विसरू नका, कारण तुमच्या एका शेअरमुळे कुणाचे तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाले, त्याच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली, तर त्याचा आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असे स्वामी संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, आपल्या या चॅनलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेल. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याबरोबरच तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो, तुमचे सर्व स्वप्न लवकरच पूर्ण होवो. आपल्या स्वामीचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो, हे स्वामी चरणी प्रार्थना करतो. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आणि इतरांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.